सत्यमेव जयते न्यूज.com। खोपोली येथील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणात राजकीय वर्तुळ हादरवून टाकणारी घडामोडी समोर आली। या प्रकरणातील आरोपी म्हणून नाव समोर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शहराध्यक्ष भरत भगत यांना दिलासा देण्यास न्यायालयाने साफ नकार दिलाय। पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत अप्रत्यक्षपणे तपास यंत्रणाच्या दाव्यांना दुजोरा दिल्याचं दिसून येतं। या हत्याकांडाला आज 12 दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे थेट गुन्ह्यात जोडली गेल्याने हा केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय सत्ता संघर्षातून घडलेला सुनियोजित कट असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। 26 डिसेंबर रोजी मंगेश काळोखे यांची खोपोलीत भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली। प्राथमिक तपासातच ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे संकेत मिळाले होते। त्यानंतर तपास पुढे जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 जबाबदार पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष थेट आरोपी म्हणून समोर येणे ही बाब राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे। या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे। अटकेत असलेल्या एका आरोपीने ही हत्या एका राजकीय पुढाकाराच्या सांगण्यावरून सुपारी देऊन करण्यात आल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली। जर ही बाब तपासात सिद्ध झाली तर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप सदृश परिस्थिती निर्माण होणे अटळ आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रश्न उपस्थित होतोय तो असा की या हत्येमागे नेमका तो राजकीय सूत्रधार कोण? सत्तेच्या बळावर आजवर वाचलेले चेहरे आता समोर येणार का? तपास दबावाखाली तर येणार नाही ना? मंगेश काळोखे हत्याकांड हे केवळ एका कार्यकर्त्याचे खून प्रकरण न राहता राजकीय सत्तेच्या काळ्या बाजूचे विदारक दर्शन घडवणारे प्रकरण ठरत आहे। येत्या काळात या प्रकरणातून अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही।